मांडीवर बसलेलं पोरग बर का उई पण करत नाही आणि पूर्ण टॉपिक होऊस तोपर्यंत गपचूप बसून राहणार आणि छानपैकी मला वाटतंय आम्हाला टॉपिक देते का त्यालाच देते हेच माहिती नाही. त्यामुळं कसला भारी उपयोग व्हायला लागलाय. आणि मी नेहमी म्हणते ना आमचं नेक्स्ट जनरेशन तयार आहे. कधीपर्यंत तुम्ही आहे तेव्हापर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. तर अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत, चांगली वक्ती आहे आणि खूप मस्त आपल्याला अ, आज काय आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या मूल्यांवर आपण काम करायचंय, त्यासाठी एक मूल्य आपल्या आयुष्यामध्ये वाढ होईल, काही ना काही आपल्याला मिळेल, की ज्याच्यामुळं आम लाईफ मध्ये आपण जे सुखी असायला पाहिजे त्या सुखी राहण्याचा एक भारी मूलमंत्र आज भेटणार आहे. त्यामुळे जाऊ आपण अर्चिता कीट मॅडम कडे जोरदार क्लॅप करणार आहोत. सुमित सर ऑन म्यूट टाका. येस ताई, ऍडमिट करा अर्चिता. ओके, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आपण एक्सपिरियन्स ऐकलो, रोज आपण एक्सपिरियन्स ऐकतो. एक्सपिरियन्स मधून एक गोष्ट लक्षात येत असते की प्रत्येक जण धडपडत असतो, संघर्ष करत असतो स्वतःचं आयुष्य छान बनवण्यासाठी, स्वतःला चांगलं बनवण्यासाठी. फक्त आयुष्य चांगलं नाही तर घर पण सुंदर बनलं पाहिजे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख शांती लाभली पाहिजे, याच्यासाठी संघर्ष करत असतो. पण काही माणसं अशी असतात की त्यांना संघर्ष नको असतं, पण जीवनामध्ये सगळ्या गोष्टी हव्या असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा असते, पण त्याच्यासाठी जो संघर्ष करावा लागतो तो संघर्ष करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. म्हणून कुठलीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल ना, तर पहिल्यांदा त्याच्यासाठी संघर्ष हा करावा लागतो. असं म्हटलं की संघर्ष रडवतो पण तुम्हाला घडवतो. कुठलीही व्यक्ती बघा जीवनामध्ये संघर्ष करत असताना अनेक अडचणी येत असतात, अनेक गोष्टी घडत असतात. कधी मन दुखवली जातात, कधी व्यक्ती दुखवली जाते, कधी मन दुखतं तर कधी कधी शरीर दुखतं. दुखणं हे चालूच असतं, रडणं हे चालूच असतं. पण त्या टप्प्यावरती आपण घडत असतो आणि घडण्यासाठी संघर्ष करत राहणं, प्रयत्न करत राहणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला यश एका दिवसात मिळतं का? बिलकुल मिळत नाही. यश जर आपल्याला मिळवायचं असेल, सुख शांती समाधान जर मिळवायचे असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न हे करावेच लागतात. आणि ज्या वेळेला छोटे छोटे प्रयत्न करत असतात त्यावेळेला त्या संघर्षामधून एक गोष्ट आपल्याला मिळत असते आणि ती गोष्ट खूप मौल्यवान असते. मग हा संघर्ष जीवनामध्ये कशासाठी असतो? तर रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित वेळेत व्हाव्यात आणि त्या प्रॉपरली व्हाव्यात, याच्यासाठी आपली सगळ्यांची धडपड चालू असते. पण त्याच्यामध्ये कुठली ना कुठली तरी गोष्ट बिघडली तर मग मात्र दिवस सुद्धा बिघडतं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टी बिघडल्यानंतर जर दिवस बिघडत असेल तर आयुष्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी बिघडलेल्या असतात, कितीतरी सवयी बिघडलेल्या असतात, कितीतरी विचार बिघडलेले असतात. आणि मग याच्यामुळं आपलं आयुष्य बिघडणार नाही का? नक्की बिघडणार आहे. आणि हे सावरायचं काम कुणाला केलं पाहिजे? तर हे सगळं सावरण्याचं काम हे आपणच केलं पाहिजे. कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहिजेत. दुसरे कुणीतरी येतील आणि करतील असा जर आपण विचार करत बसलो तर ते आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही, कधीही मिळणार नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाचा संघर्ष जो आहे तो संघर्ष स्वतःहूनच केला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी एक उदाहरण द्यावंसं वाटतं. तुम्ही जर 1 वर्ष रोज सलग 5 तास क्रिकेटची प्रॅक्टिस केलात तर एका वर्षानंतर सचिन तेंडुलकर होणार आहे का? नाही, बिलकुल सचिन तेंडुलकर होणार नाहीये. कारण 1 वर्ष प्रॅक्टिस केल्यावर कुठेही सचिन तेंडुलकर होत नाही. पण जर 1 वर्ष रोज 3-3, 4-4 तास आपण जर क्रिकेटचा सराव करायला लागलो, क्रिकेटची प्रॅक्टिस करायला लागलो, तर त्याच्यामध्ये प्रवीण मात्र आपण नक्की होतो. म्हणजे आज जे खेळतो आहे, जशा पद्धतीने खेळतो आहे त्याच पद्धतीनं आपण 10 वर्ष म्हणजे आपण 1 वर्षानंतर जेव्हा खेळू तेव्हा त्याच पद्धतीनं खेळू का? नाही. तर त्याच्यामध्ये आणखीन आपले स्किल डेव्हलप झालेले असतात, आणखीन सुंदरतेने आपण खेळू शकतो. भले आपण सचिन तेंडुलकर नाही बनलो तर खेळताना मात्र उत्तम प्रकारे आपण खेळू शकतो. तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये आहे. म्हणजे ज्या गोष्टींचा सतत सतत सराव करत असता त्या गोष्टींमध्येच तुम्ही प्रवीण होत असता. मग संघर्ष करत असताना जर चुकीच्या विचारांनी, चुकीच्या सवयींनी, चुकीच्या गोष्टींनी, चुकीच्या माणसांसोबत तुम्ही जर त्याच गोष्टीचा सतत सतत सराव करायला लागलात तर त्याच्यामध्ये प्रवीण म्हणजे तुम्ही कौशल्य मिळवू शकता. पण त्याच गोष्टी जर चांगल्या असतील,
सकारात्मक असतील, आत्मविश्वास असेल, तर त्याच्यामध्ये प्रवीण तुम्ही बनत असता. म्हणून सराव करत असताना कुठल्याही गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील, तर त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे आणि बरोबर सातत्याबरोबरच तुमचा रोजचा जो सराव असतो, तो सराव आणि सातत्य या दोघींची जोड घातली तर यश हे आपल्याला नक्की मिळत असतं. आणि हे यश मिळवत असताना, हा संघर्ष करत असताना आपल्याला आपलं जीवन बदलायचं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की जीवन ना बन जाए बला. आपली जीवन जे आयुष्य आहे ही बला बला म्हणजे काय की एक संकट. संकट निर्माण होऊ नये म्हणून त्याची कला आपल्याला शिकली पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की जीवन बन जाए ना बला, उससे पहले सीखो जीवन जीने की कला. म्हणजे आपलंच आयुष्य ज्यावेळेला आपल्याला बोथट वाटायला लागतं, जड वाटायला लागतं, त्यावेळेला आपल्याला आयुष्याचा कंटाळा येतो. पण ते कसं हँडल करायचं, कुठल्या पद्धतीनं हँडल करायचं, याचं जर टेक्निक मिळालं ना, तर तेच आयुष्य, तीच कला हे जीवन आपलं सुंदर बनवत असते. आणि म्हणूनच हे जीवन सुंदर बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजे. म्हणून सगळ्यात आधी आपली जी चंचलता आहे ना, ती चंचलता आपण सोडली पाहिजे. बघा की एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये आपलं मन, आपलं शरीर, आपले विचार किती वेळा भटकत असतात बरं. किती वेळा बाहेर आत करत असतात. पण असं करून आपल्याला यश कधीही मिळत नाही. जसं छोटं मूल एका ठिकाणी कधी बसत नाही, तशीच आपली अवस्था असते. आपल्या सवयी असू देत किंवा आपल्या स्वभाव असू दे, हा खूप चंचल असतो. कधी हे करायचं तर उद्या कधी ते करायचं. असं सतत आपण भटकत असतो. पण जर असंच आपण भटकत राहिलो तर असलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे हे आपल्याला कळत नाही. म्हणून कुठलीही परिस्थिती असेल तरी मनस्थिती न बदलता त्या परिस्थितीला जुळवून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपलं आयुष्य घडवत असताना यश, सुख, समृद्धी मिळवत असताना ज्या सहज गोष्टी आहेत त्या तर करायच्याच आहेत. पण ज्या अशक्य गोष्टी आहेत त्याच्याकडे सुद्धा करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एका व्यक्तीकडे छोटस माशाचं एक टँक असतं. त्या माशांना त्या टँक मध्ये ठेवलेलं असायचं. त्याच्याकडे दोन प्रकारचे मासे होते, एक काळा मासा आणि एक पांढरा मासा. रोज तो ठरलेल्या वेळेमध्ये त्या टँक मध्ये तो जे फिश टँक असतं त्या फिश टँक मध्ये त्या माशांना तो रोज खायला घालायचा. मग तो जो पांढरा मासा असायचा, तो पांढरा मासा काय करायचा की ज्या वेळेला तो मालक वरनं खायचं टाकायचा त्यावेळेला तो पांढरा मासा वरती यायचा आणि वरचं जे काही येतंय, जेवढं काही येतंय ते सगळं तो खायचा. आणि जो काळा मासा असायचा, तो काळा मासा काय करायचा, तर काळा मासा वर न जाता खाली तळाशी जे काही उरलेलं सुरलेलं त्यानं खाल्लेलं जे खाली यायचं ना, ते खालचं तो व्यवस्थित खायचा. जे मिळेल ते व्यवस्थित खायचा. बाकी इकडं तिकडं काय मिळालं तरी तो खायचा. थोडंसं शेवाळ वगैरे खायचा. असं काही दिवस निघून गेले. काही दिवस निघून गेल्यानंतर अचानक काहीतरी इमर्जन्सी येते आणि त्या मालकाला, त्या व्यक्तीला 4 दिवसासाठी कुठंतरी बाहेर गावाला जावं लागतं. मग 4 दिवस जेव्हा तो कुलूप घालून घराला जातो त्यावेळेला त्या फिश टँक मध्ये अन्न पडत नाही. मग वरचा जो पांढरा मासा असायचा तो वर यायचा, त्या ठरलेल्या टायमिंगला फेरी मारायचा आणि वाट पाहायचा की हे धान्य कधी येईल, खाणं कधी येईल आणि कधी पोट भरेल. पहिला दिवस निघून जातो, काहीच मिळत नाही. दुसरा दिवस सुद्धा निघून जातो, काहीही मिळत नाही. तिसरा दिवस वरचा जो पांढरा मासा असतो तो खूप अस्वस्थ व्हायला लागतो की मला खायलाच नाही मिळालं, मला हे गोष्टीच नाही मिळाल्या. पण तो अस्वस्थ व्हायला लागतो, त्याचा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतो. आणि हा कॉन्फिडन्स लूज व्हायला लागल्यानंतर त्याला असं वाटायला लागतं की आता माझं जगणं अशक्य आहे, असं त्या पांढऱ्या माशाला वाटायला लागतं. पण त्याच वेळेला जो खाली तळाशी असणारा जो काळा मासा असायचा, तो काळा मासा टँकच्या खाली इकडे तिकडे फिरायचा, थोडस शेवाळ, थोडस इकडे तिकडे कुठेतरी धान्य ते पडलेलं असायचं 2-3 दिवसापूर्वी टाकलेलं, ते थोडस खाणं तो खायचा. आणि पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस सुद्धा त्याचा व्यवस्थित गेला. चौथ्या दिवशी जो वरचा पांढरा मासा असतो तो पांढरा मासा मात्र मरून जातो, निघून जातो. मरून गेल्यानंतर जेव्हा मालक येतो तेव्हा त्या पांढऱ्या माशाला काढतो. मग त्याला वाटतं की पांढरा मासा मरून गेलेला आहे, मग खालचा काळा मासा सुद्धा गेला असेल. म्हणून तो त्या फिश टँक मध्ये खाली वाकून पाहतो तर तो काळा मासा इकडे तिकडे फिरत जिवंत असतो. कारण तो स्वतःचं अन्न त्या खालच्या स्विमिंग टँक मध्ये, खालच्या त्या फिश टँक मध्ये तो शोधत असतो आणि 4 दिवस व्यवस्थित जातात. मग मालकाला खूप आनंद होतो. पुन्हा तो
भरपूर अन्न त्याच्यामध्ये घालतो आणि घातल्यानंतर तो खालचा जो मासा असतो तो मासा खातो, वरती येतो आणि मालकाला धन्यवाद देतो. ही छोटीशी जी घटना आहे, ही घटना सांगण्याचं एकच कारण आहे की आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना ज्या वरवरच्या गोष्टी सोप्या सहज असतात ते आपण घ्यायला प्रयत्न करत असतो. पण आयुष्य एवढं साधं नाही ना, आयुष्य एवढं सोपं नाहीये. आयुष्यात चढ उतार हे नक्कीच असतात, पण या चढ उतार मध्ये एखादी अडचण आली किंवा एखादं अपयश आलं किंवा एखादी परिस्थिती बिघडली तर आपण सुद्धा लगेच बिघडतो, हताश होतो, आपला कॉन्फिडन्स लूज व्हायला लागतं आणि साहजिकच आपल्याला वाटून जातं आता सगळं काही संपून गेलंय, आता माझ्या हातात काहीच नाही असं वाटायला लागतं. पण आपण हे करत नाही. जर असं खाली गेलो तर अजून परिस्थिती आपण सुधारू शकतो, अजून आपल्या हातात बरंच काही आहे याचा आपण विचार करत नाही. पण तोच जो काळा मासा होता, तो काळा मासा जे रोज मिळायचं ते पण घेत होता आणि त्याच्या बरोबर जे एक्स्ट्रा कुठं मिळतंय का तो शोधत होता, तो संघर्ष रोजच करत होता. त्यामुळं तो हताश झाला आणि त्याचा कॉन्फिडन्स लूज झाला नाही. मग आपल्यापैकी किती जण काळे मासे आहोत आणि किती जण आपण गोरा मासा आहोत हे आपणच ठरवायचंय. कारण वरवरच्या गोष्टी आपण घेत बसलो तर एक ना एक दिवस ते संपून जाणार आहे. म्हणून माणसानं सतत संघर्ष करत राहिलं पाहिजे. जेव्हा आपण संघर्ष करतो ना तेव्हा चांगल्या पद्धतीनं आपण टिकतो. हा, पण संघर्ष करत असताना प्रत्येकाला यश मिळत असताना, सुख समाधान मिळत असताना कधी कमी मिळतं, कधी जास्त मिळतं, कधी लवकर मिळतं, कधी उशिरा मिळतं. मग उशिरा मिळालं की असं वाटायला लागतं की जाऊ दे, आपल्या नशिबात हे नाहीच असं वाटायला लागतं. पण असं कधीच होत नाहीये. जिंदगी जीना आसान नहीं होता, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना पड़े हथौड़े की मार, बिना पड़े हथौड़े की मार, कोई पत्थर भी भगवान नहीं बनता. म्हणजे संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, फक्त माणसाच्या नाहीये. तर निसर्गात सुद्धा संघर्ष असतो, प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये संघर्ष असतो. बघा की प्रत्येक प्राण्याला सुद्धा स्वतःचं अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. चिमणी सुद्धा स्वतःचं घरटं स्वतः बांधत असते, पण ते बांधत असताना तिला सुद्धा संघर्ष करावा लागत असतो. पण त्या संघर्षामध्ये ती छोटी असते, पण कधी म्हणत नाही की मी एवढी छोटी आहे, मी कसा संघर्ष करणार. बरं, हा संघर्ष करत असताना सुद्धा ती चिमणी काय विचार करते की माझं घरटं अशा ठिकाणी मला बांधलं पाहिजे की ज्याच्या ठिकाणी माझ्या पिल्लांना आणि माझ्या घरट्याला कधीही धक्का नसला पाहिजे. मग आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाला आपण या संघर्षामध्ये असा संघर्ष केला पाहिजे तो कुठेही त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का बसला नसला पाहिजे. मग ते यशाच्या बाबतीत असो आणि दुसरा जो दुर्लक्षित भाग आहे ज्याच्याकडे आपण सतत दुर्लक्ष करत असतो, संघर्ष करत असताना, यश मिळवत असताना, प्रगती करत असताना सगळ्यात दुर्लक्षित भाग म्हणजे आपलं आरोग्य. मग हे आपलं आरोग्य सुद्धा चांगलं असलं पाहिजे आणि याला आपण सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी देणं खूप गरजेचं आहे. पण या संघर्षाच्या या यशाच्या ह्याच्यामध्ये धावता धावता कधी आपलं आरोग्य आपलं आणि आपल्या कुटुंबाचं बिघडून जातं हे आपल्याला कळत नाहीये. पूर्वी लग्न ठरवताना काय पाहिजे, घराणं कसं आहे, खाऊन पिऊन सुखी आहेत ना, असा पूर्वीची टेंडन्सी होती. नंतर काय करायला लागलो, नंतर जसा जसा काळ बदलायला लागला तेव्हा त्याच्या घरामध्ये काय काय सोयी आहेत, 4 चाकी गाडी असेल तर तो खूप श्रीमंत आहे असं म्हटलं जायला लागलं. पद्धत बदलायला लागली. घरामध्ये फ्रीज असेल तर खूप कौतुक वाटायला लागतं, घरात टीव्ही असेल तर खूप कौतुक वाटायला लागलं. आणखीन काही वर्षानंतर परत परिस्थिती बदलायला लागली. नंतर परिस्थिती बदलता बदलता आपण कुंडली पाहतो आणि आता हल्ली आपण पॅकेजेस पाहतो. पण आणखी काही वर्षानंतर अशी पद्धत आहे की कुंडली बरोबरच त्या कुटुंबाचं जे बॅकग्राऊंड आहे, त्या कुटुंबामधल्या लोकांचं जे आरोग्य आहे हे कुठं ना कुठं तरी चेक केलं जाणार आहे. जर त्या कुटुंबामध्ये सगळेच निरोगी नसतील, भरपूर रोज गोळ्या खात असतील तर ती येणारी मुलगी त्या कुटुंबामध्ये 100% विचार करणार की आताच यांची खालावलेली एवढी परिस्थिती आहे, आणखीन काही वर्षानंतर काय होईल. म्हणून या सगळ्या संघर्षामध्ये जो दुर्लक्षित राहिलेला पार्ट आहे तो पार्ट म्हणजे आपलं आरोग्य. आपलं आरोग्य सांभाळत सांभाळत आपण आपल्या कुटुंबाला जसं चिमणी संरक्षण देत असते तशीच आपण सुद्धा आपल्या कुटुंबाला संरक्षण द्यायचं असतं. पण हा संघर्ष करत असताना काय होत असतं बरं, हा संघर्ष करत असताना पहिला मुद्दा येतो तो वेळेचा.
म्हणजे संघर्ष करत असताना काही व्यक्ती असतात की वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल की एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडलंय, तर पटकन आपण त्याच्यावरती प्रयत्न करत नाही, त्याच्यासाठी काही करत नाही. जसं जसं त्याच्यामध्ये आणखी क्रिटिकल गोष्टी वाढायला लागतात आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीला ऍडमिट करावं लागतं किंवा पुढच्या मोठ्या हॉस्पिटलला न्यावं लागतं, त्यावेळेला आपण त्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि मग त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक नातेवाईक हा संघर्ष करत असतात. पण तेव्हा ही वेळ निघून गेलेली असते. हीच गोष्ट जर आपण वेळेच्या आधी केलो तर नक्कीच आपला वेळ वाचणार आहे, आपली शक्ती वाचणार आहे आणि आपला पैसा सुद्धा वाचणार आहे. म्हणून संघर्ष करत असताना तो योग्य वेळेला, चांगल्या वेळेला करणं हे तितकंच गरजेचं आहे. हा, दुसरा जो मुद्दा महत्वाचा असतो की संघर्ष करत असताना आपल्या अवतीभोवती ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्ती कशा आहेत ते पण महत्वाचं असतं. कारण संघर्ष करत असताना काही व्यक्ती अशा असतात की आपल्याला तिथं पडू नको, तुझ्या आवाक्याचं बाहेर आहे, ते तुला जमणारच नाहीये. म्हणजे जेव्हा आपण या शतैषी फॅमिलीचं इन्व्हिटेशन बऱ्याच लोकांना देतो त्यावेळेला काही व्यक्ती म्हणतात काय जाऊ नको, काही उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही, अशा काही व्यक्ती आपल्याला संदेश देतात. पण त्यावेळेला आपण विचार केला पाहिजे त्या व्यक्तीला याचा काही अनुभव आहे का, त्या व्यक्तीला याबाबत काही माहिती आहे का, याचा विचार करत नाही आणि आपण पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि ज्या गोष्टी खरंच आपल्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टी करत नाही. मग या ठिकाणी जर मला उदाहरणच द्यावंसं वाटलं तर आणखीन एक बेडकाचं उदाहरण द्यावंसं वाटतं. बेडकं असतात, बेडकं उड्या मारत मारत संध्याकाळ झालेली असते आणि आपल्या घरी परत येत असतात. आणि मग घरी परत येत असताना दोन बेडूक, शर्यत लागलेली असते, दोन बेडूक पुढे आलेले असतात उड्या मारत मारत. आणि पुढे समोर आल्यानंतर एक मोठाच्या मोठा खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये या शर्यतीमध्ये थोडा अंधार पडलेला असतो. पुढची जी वाट आहे ती वाट खरंच व्यवस्थित आहे का हे ते बेडकं जी असतात ती न बघता पटकन उडी मारतात आणि त्यातली दोन बेडूक जी असतात ती दोन बेडूक त्या खड्ड्यामध्ये पडतात. आणि मग बाकीचे बेडकं पाठीमागनं येतात आणि खाली वाकून पाहतात तर थोड्याशा चंद्राच्या प्रकाशामध्ये बेडकांचा कलर हिरवा असल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये पडलेली ती बेडकं बाकीच्या बेडकांना दिसायला लागतात. बाकीची सगळी बेडकं जी असतात त्या खड्ड्याच्या गोल उभी राहतात आणि गोल उभी राहून खाली वाकून पाहत असतात. खाली वाकून पाहिल्यानंतर त्यातलं एक बेडूक बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असतं. मग ते वर येण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग हे वर येण्यासाठी धडपड त्याची चालू असते. पण वरती जे कडेला बसलेली बेडकं असतात ना, ती कडेला बसलेली बेडकं काय म्हणतात, खड्डा खूप मोठा आहे, तुझे प्रयत्न वाया जाणार आहेत, तू काय प्रयत्न करू नकोस, असं मोठमोठ्याने ओरडून त्या खालच्या दोन बेडकांना सांगत असतात. मग त्या बेडकांना काय वाटतं, पहिला जो बेडूक असतो तो हे ऐकून म्हणतो की मी एवढे प्रयत्न केले 4-5 वेळा, मला यश मिळत नाही. बहुतेक हे वरचे लोक जे सांगतायत ना तेच खरंय. मी माझे प्रयत्न थांबवायला पाहिजेत. कदाचित कुणीतरी येईल आणि मला ह्यातून वर काढेल, म्हणून तो एका साईडला खड्ड्यात जातो आणि शांत बसलेला असतो. दुसरा बेडूक जो असतो तो दुसरा बेडूक मात्र प्रयत्न करणं काही थांबवत नाही. वरचे जे बेडूक असतात ना, वरचे बेडूक मोठमोठ्याने ओरडून त्या दुसऱ्या बेडकाला सांगत असतात की प्रयत्न करू नकोस, लवकर मरशील, लवकर थकशील, तुला लागेल, असं वरची सगळी बेडकं त्याला सांगत असतात. पण खालचा जो 2 नंबरचा बेडूक असतो ना तो मात्र काही केल्या थांबत नाही, त्याला खूप जोश येतो आणि शेवटच्या प्रयत्नामध्ये जेव्हा तो 15 वेळा प्रयत्न करतो, 16व्या प्रयत्नात तो खड्ड्यातनं वरती उडी मारतो. वरती उडी मारल्यानंतर सगळी जी बाजूची बेडकं असतात ती पळत पळत त्याच्याजवळ जातात आणि त्या पळत पळत गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की 2 नंबरचा जो बेडूक त्या खड्ड्यातून वरती उडी मारलेला असतो ना तो बहिरा असतो. म्हणजे वरच्यानी काही कितीही ओरडलं तर त्याच्या कानावरती परिणाम झालेला नसतो. त्या दुसऱ्या नंबरच्या बेडकाला काय वाटतं की हे वरचे राहिलेले सगळे मला प्रोत्साहन द्यायला लागलेत आणि म्हणून त्या विश्वासाने, त्या कॉन्फिडन्सने तो प्रयत्न करतो आणि वर उडी मारतो. कारण ते वरचे काय म्हणत असतात त्या बेडकाला ऐकायलाच गेलेलं नसतं. त्याला एवढंच कळलेलं असतं की ही मला प्रोत्साहन द्यायला लागतात एवढी उडी मारून, त्यामुळे मला ह्यांच्यासाठी वर गेलंच पाहिजे. आपल्याही आयुष्यामध्ये तसंच घडत असतं. आपल्याही अवतीभोवती अशी माणसं असतात, पण आपण काय करत असतो, त्यांनी सांगतात की माझ्यामध्ये ती कपॅसिटी आहे, मी ते करू शकतो, याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपण तिथंच प्रयत्न न करता, संघर्ष न करता तिथंच थांबून जातो. पण दुसरा जो बेडूक बहिरा असतो तो बाकीच्यांचं काय बघतो, फक्त जोश पाहतो की किती जोशाने ते मला सांगत होते की तू वर येऊ नकोस, तू वरून जाशील. त्याच उमेदीनं तो वरती येतो,
तो फक्त ऍक्शनकडे पाहतो, तो शब्दाकडे पाहत नाही. आपण सुद्धा तसंच केलं पाहिजे की समोरच्यात काय बदल झालेला आहे, समोरच्याचं आयुष्य कसं बदललेलं आहे, समोरच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान कसं लाभलेलं आहे, याच्यावरती नजर ठेवून जर प्रयत्न केलात ना, तर बाकीचे लोक तुम्हाला काय म्हणतात याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग यश मिळतं. आणि हा, त्या बेडकाला जी सांगणारी लोक होती ना, ती परकी नव्हती, ती त्याच्याच समूहातली, त्याचीच आप्त मंडळी, त्याचेच नातेवाईक, त्याचेच मित्र होते. आपल्याही आयुष्यात तसंच असतं, आपल्याला सुद्धा असं सांगत असतात. पण खरंच काय ऐकायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीकडे कानाडोळा केला पाहिजे हे आपणच ठरवलं पाहिजे. मला खरंच यश मिळणार आहे, थोडं मागं होईल, थोडं पुढं होईल, म्हणून 3 गोष्टी ठेवल्या पाहिजेत. 3 गोष्टी महत्वाच्या, एक तटस्थ, एक दूरस्थ आणि एक स्वस्थ. तटस्थ म्हणजे काय की कुठलाही समोरचा व्यक्ती काहीही सांगू दे आणि आपल्याला ते करायचंच आहे, याच्यावरती आपण तटस्थ राहिलं पाहिजे. दूरस्थ म्हणजे काय की असं आपल्याला पाठीमागे खेचणाऱ्या व्यक्ती असतात, त्यांच्यापासून आपण दूरस्थ राहिलं पाहिजे. आणि स्वस्थ, स्वस्थ म्हणजे काय की आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाबरोबर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी आपण करत राहायच्या आहेत. आणि खरंच आपलं आयुष्य फक्त शरीराने नाही, मनाने नाही, तर सगळ्याच बाजूने आपल्याला स्वस्थ करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण करत जातो ना, मग मला सांगा की आपल्या आयुष्यामध्ये सुंदर अशी फुलांची बाग फुलणार आहे की नाही फुलणार आहे? नक्की फुलणार आहे. छोट्याशा गुलाबाला सुद्धा फुलण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मधाचं पोळं मध गोड बनवण्यासाठी त्या मधमाशांना सुद्धा संघर्ष करावा लागतो. इवल्याशा मुंगीला सुद्धा संघर्ष करावा लागतो. आणि शेवटी आपण तर माणूस आहोत, मग आपल्याला सुद्धा संघर्ष करता आली पाहिजे. म्हणून एकजुटीने ज्यावेळेला आपण संघर्ष करतो त्यावेळेला एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा यश, समृद्धी, आरोग्य, सुख, शांती आणि आनंद या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. फक्त आपली मानसिक तयारी असली पाहिजे, करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि आधीच सगळं पुसून टाकून नवीन सुरुवात केलं की नक्की आपलं आयुष्य हे सुंदर बनणार आहे. धन्यवाद ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. कसलं भारी लेसन मिळाले अर्चिता मॅडम साठी. जोरदार क्लॅपिंग. कारण का माहितीये काय, खरंच आयुष्यामध्ये ना प्रोत्साहन देणारे लोक खूप कमी असतात. आयुष्यामध्ये माग खेचणाऱ्यांची संख्या जबरदस्त असते. त्यामुळं आपण कायम माग माग आपल्याला ओढत असतो आणि आपण अशाच लोकांचं ऐकतो जे लोक स्वतः काही न करता सल्ले देत असतात. त्यामुळं आपण त्या लोकांच्या बरोबर ऐकायला लागलो आणि थोडा आपण संघर्ष नाही केला. सकाळी 6 वाजता नाही उठलो तर योगाचा